Welcome to SP Education Channel. या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे। एक्झामला तुम्हाला 2.5 तासांचा वेळ असतो। अशाच प्रकारच्या सगळ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे मी जसजशा व्हिडिओ टाकेल, नवीन व्हिडिओज टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि जुन्या व्हिडिओ जवळजवळ मी 60 ते 70 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ड्रॉइंगच्या, त्या देखील तुम्हाला सगळ्या पाहायला मिळतील। ड्रॉइंग एक्झामच्या क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओज देखील लवकरच अपलोड करणार आहे। त्याचप्रमाणे जुन्या व्हिडिओ सगळ्या पाहून घ्या, त्याच्यामध्ये देखील मी क्वेश्चन पेपर्स टाकलेले आहेत। या पेपरला तुम्हाला 2.5 तासांचा वेळ असतो। तो वेळ कसा वापरायचा, वेळेत कसं चित्र पूर्ण करायचं हे मी सगळं सांगणार आहे। टीचर किंवा शिक्षक तुम्हाला कधी ए ग्रेड देतात हे देखील सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता फास्ट स्पीड करून शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारे भरपूर नवीन व्हिडिओ सतत अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये नेमकं तुम्हाला येतं काय, म्हणजे वस्तुचित्रच्या फर्स्ट पेपरला, एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा फर्स्ट पेपर वस्तुचित्र, याला तुम्हाला नेमकं काय येतं। तुम्हाला 2 माणसाने तयार केलेल्या वस्तू आणि एक निसर्गातली वस्तू अशा प्रकारे समोर मांडणी केलेलं ज्या काही वस्तू आहेत त्या समोर मांडल्या जातात। म्हणजे त्यामध्ये असं असतं की 2 मानवनिर्मित वस्तू, या मानवनिर्मित वस्तूंमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आत्तापर्यंत बादली आणि मग हा ठेवलेला असतो। असं बऱ्याच वेळा पाहिलं आहे की एक्झामला बादली आणि मग बऱ्याच वेळा येतो, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्ही खूप करून ठेवा। त्यानंतर तुम्हाला पाण्याची बाटली येऊ शकते, चिनी मातीची वेगवेगळ्या आकाराची भांडी येऊ शकतात, एखादा फ्लॉवर पॉट ठेवला जाऊ शकतो, माठ ठेवला जाऊ शकतो, काचेची कोणत्याही प्रकारची भांडी ठेवली जाऊ शकतात, जसं की काचेचा ग्लास, काचेची प्लेट किंवा डिश, टोपली ठेवली जाऊ शकते, मग, बाउल, ट्रे, कळशी, हंडा किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू ठेवल्या जाऊ शकतात, लाकडी खेळणी ठेवली जाऊ शकतात, वेगवेगळ्या आकाराची फुलं ठेवली जाऊ शकतात, गुलाब, जास्वंद, कोणत्याही प्रकारची, मोगरा, सदाफुली, अशा प्रकारची फुलं मांडलेली असतात। त्याचप्रमाणे वांगी, टोमॅटो, सफरचंद, संत्रे, पपई, मोसंबी, काकडी, दोडका, कोबी अशा प्रकारची भाजीपाला किंवा फळे, अशा प्रकारचे निसर्गनिर्मित, निसर्गातल्या वस्तू एक वस्तू ठेवली जाते। म्हणजे टोटल तुम्हाला 3 वस्तू समोर ठेवल्या जातात। या ज्या वस्तू आहेत तुमच्या क्लासरूममध्ये, तुम्ही एक्झामला सेंटरवरती गेल्यानंतर क्लासरूममध्ये मध्यभागी ठेवल्या जातात। सगळ्यांना दिसतील अशा पद्धतीने टेबलवर या वस्तू मांडलेल्या असतात आणि आहेत तशा पद्धतीने हुबेहूब ड्रॉइंग तुम्ही त्याच्याकडे बघून करायचं असतं। या वस्तूंच्या पाठीमागे बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की पाठीमागे ड्रेपरी किंवा कापड टाकलं असेल का। तुम्ही एलिमेंटरी एक्झाम देत आहात, त्यामुळे याच्या पाठीमागे ड्रेपरी किंवा कापड काहीही येणार नाही। इंटरमिजिएटची जी एक्झाम असते त्याच्या वस्तूंच्या पाठीमागे ड्रेपरी किंवा कापड येतं, तुमच्या वस्तूंच्या मागे एलिमेंटरी एक्झामच्या वेळेला येत नाही। एक वेळ टेबलवर वस्तू ठेवल्यानंतर त्याच्या खाली एखाद्या वेळेस कापड टाकलं जाऊ शकतं, पण पाठीमागे कापड टाकलं जात नाही। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची वस्तू येणार आहे हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हाच रंग वापरायचा का, तोच रंग वापरायचा का, ऑइल पेस्टल्स चालतील का, वॉटर कलर चालतील का, किंवा सगळे कलर्स आम्ही एकत्रितपणे वापरले तर चालतील का। तर तुम्ही वॉटर कलर वापरू शकता, ऑइल पेस्टल, वॅक्स क्रेयॉन, कलरफुल पेन्सिल, तुमच्याकडे जे कलर्स उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता। तुम्ही एक कलर देखील वापरू शकता, एक कलरसुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही सगळे कलर एकत्रितपणे सुद्धा तुमच्या एक्झामला पेपरच्या वेळी वापरता येतील। आत्ता तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर पहिल्यापासूनच कोणते कलर्स वापरायचे, तुम्हाला कोणते कलर्स चांगले वापरता येतात हे ठरवून तुम्ही त्या वेळेला, एक्झामच्या वेळेला सुद्धा तेच कलर वापरायचे आहेत। म्हणजे त्याचीच प्रॅक्टिस तुम्ही शेवटपर्यंत करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे। म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की आवडीचे कोणतेही तुमचे कलर तुम्ही वापरू शकता।
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चित्र काढताना अजिबात तुम्ही कंपासमधील जे काही पट्टी, स्केल किंवा कर्कटक जे काही वस्तू आहेत, तांत्रिक वस्तू ज्या आहेत, कंपास बॉक्सच्या आतल्या वस्तू आहेत, त्या कोणत्याही तुम्ही वापरायच्या नाही. संपूर्ण ड्रॉइंग जे आहे ते हाताने काढायचं आहे. सगळ्या रेषा वगैरे ज्या आहेत, लाईन आहेत, त्या तुम्ही हाताने काढायच्या आहेत. तुम्ही जर कंपासमधल्या वस्तू वापरून ड्रॉइंग काढलं तर तुमचे मार्क जाऊ शकतात. तुम्हाला कदाचित फेल केलंही जाऊ शकतं, कारण ते अलाउड नाही. त्यामुळे सगळं जे काही आहे चित्र ते हाताने काढायचं आहे. ड्रॉइंगचं स्केच जे आहे ते अतिशय हलक्या हाताने तुम्ही करायचं आहे. हलकी पेन्सिल हलक्या हाताने हातात घेऊन तुम्ही ते अतिशय सावकाशपणे ड्रॉइंग काढायचं आहे, स्केच करायचं आहे वस्तूंचं. आणि त्यानंतर फायनल ड्रॉइंग तुम्ही थोडंसं डार्क करू शकता. याने काय होईल, इरेजर जरी वापरलं तरीसुद्धा तो जो ड्रॉइंग पेपर आहे तो घाण होणार नाही, खराब होणार नाही. कारण ड्रॉइंग पेपर तुमचा शेवटपर्यंत क्लीन दिसला पाहिजे, त्याला देखील मार्क असतात आणि त्याने तुम्हाला ए ग्रेड मिळण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे इरेजरचा वापर अतिशय कमी प्रमाणात करायचा, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही हे फिक्कं जे स्केच आहे, लाईट स्केच तुम्ही काढायचं आणि 15 ते 20 मिनिट पूर्ण वापरून तुम्ही फायनल जे स्केचिंग आहे ते करून टाकायचं. आता तुम्ही कलरिंगला 2 तास वेळ द्यायचा, जवळजवळ 1 तास 10 मिनिट इतका वेळ तुम्ही द्यायचा. म्हणजे शेवटी अजून तुमच्याकडे 20 मिनिट राहणार आहेत. 1 तास 10 मिनिटामध्ये कलरिंग करताना तुम्ही जेव्हा ऑब्जेक्टला कलर करत असता तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की एकच कलर दिला जातो, त्यामुळे ते चित्र जे आहे ते पूर्णपणे सपाट दिसतं. असं करायचं नाही. जे काही कलर्स वापरणार आहे तुम्ही शेडिंग वापरायचे आहेत, कलरचे शेड तयार करायचे आणि शेडिंगनुसार तुम्ही कलरिंग करायचं आहे. माझ्या जर तुम्ही चॅनलवरती गेला व्हिडिओज पाहिले तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येणार आहेत. त्याचप्रमाणे चित्रामध्ये छाया दाखवणं किंवा शॅडो दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे. टीचर तुम्हाला ए ग्रेड कधी देतात, असे तुम्हाला जे काही प्रश्न पडतात ते याच गोष्टींनी देतात. चित्रामध्ये खाडाखोड दिसली नाही पाहिजे, म्हणजे जो पेपर आहे तो खराब दिसला नाही पाहिजे, चित्र व्यवस्थित शेडिंग केलेलं दिसलं पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित जे आहे चित्र ते खरं खुरं चित्र आहे असं समोरच्याला भासतं. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चित्रामध्ये शॅडो व्यवस्थित दाखवायची आहे, त्याला खूप महत्त्व आहे. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे ड्रॉइंग पेपर हा तुम्हाला एक्झाम सेंटरवरती तेच देणार आहेत. ड्रॉइंग पेपर हातात मिळाल्यानंतर तुम्ही एक साईडला 2-2 सेंटीमीटरचं अंतर सोडून पेन्सिलने पूर्णपणे आउटलाईन रेषा आखून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित तुमचं जे काही नाव वगैरे आहे ते टाकून घ्यायचं आहे पाठीमागच्या साईडला. आणि चित्र काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एलिमेंटरीचा हा फर्स्ट पेपर जो आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा, याच्यामध्ये पहा तुम्हाला एक खूप मोठी वस्तू दाखवली जाते, एक मीडियम साईजची वस्तू दाखवली जाते आणि एक वस्तू छोटी दाखवली जाते. ड्रॉइंग पेपर आडवा धरायचा का की उभा धरायचा हा बऱ्याच स्टुडंटला प्रश्न असतो. एक लक्षात ठेवायचं, जर तुमच्या समोर उभट वस्तूंची मांडणी क्लासरूममध्ये केली असेल, म्हणजे समजा एखादा जग दाखवला आहे वस्तूमध्ये, छत्री दाखवली आहे, खराटा, झाडू अशा प्रकारचं दाखवलं आहे, पाण्याची बाटली दाखवली आहे, फ्लॉवर पॉट दाखवला आहे, अशा वेळेला या वस्तूंची मांडणी उभट असते. त्यामुळे तुम्ही कागद उभा धरायचा आहे. पण जर वस्तू आडव्या अशा दाखवल्या असतील, आडवी मांडणी असेल तर सरळ कागद तुम्ही आडवा धरायचा. हे संपूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कागद कसा धरायचा आहे तो. चित्रामध्ये एखादी वस्तू जर चकाकणारी असेल आणि त्याच्यावर जर तीव्र प्रकाश पडला असेल, पूर्णपणे लाईट त्याच्यावर पडला असेल, तर कलरिंग करताना तुम्ही काय करायचं, सगळा भाग कलरिंग करायचा आणि फक्त तोच भाग ज्या ठिकाणी लाईट पडला आहे किंवा जी बाजू चमकत आहे तिथे फक्त कलरिंग करायचं नाही. म्हणजे ती वस्तू चकाकताना दिसून येणार आहे आणि ती व्यवस्थित खरी वस्तू ठेवली आहे असं समोरच्या टीचरला भासणार आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंग किंवा वस्तुचित्र काढताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की पेपरचा आकार जेवढा मोठा आहे त्याला साजेसं असं चित्र तुम्ही काढणं गरजेचं आहे. कारण बरेच विद्यार्थी असे करतात की अतिशय छोटंसं चित्र काढतात. छोटं चित्र काढल्यानंतर तुम्हाला मार्क दिले जात नाहीत.
जेवढा पेपर आहे त्याच्या साईजला अनुसरून फक्त 3च वस्तू काढायच्या आहेत. त्यामुळे 3 वस्तूंना कागदाला शोभेल अशा त्या वस्तू काढायच्या आहेत. मोठी वस्तू भरपूर मोठी दाखवायची. काही मुलांचं असं होतं की बादली आणि मग दाखवताना बादलीही त्याच आकाराची आणि मगही त्याच आकाराचा अशा पद्धतीने दाखवलं जातं आणि शेजारी एखादं काही फ्रूट ॲपल ठेवलं असेल तर ते देखील त्याच आकाराचं असं दाखवलं जातं. असं करायचं नाही. आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की बादली ही मोठी आहे, ती मोठी दाखवायची आहे. त्याच्यापेक्षा मग हा थोडा नेहमीच्या आकाराचा बादलीपेक्षा कमी दाखवायचा आहे आणि ॲपल त्यापेक्षाही कमी दाखवायचा आहे. असं व्यवस्थित प्रपोर्शनेट चित्र एकमेकाला सुट्टी चित्र काढायची नाहीत. चित्राला तुम्ही एकत्रितपणे बांधून ठेवलेलं आहे. लक्ष सगळं तिघांवर एकत्र गेलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही चित्र काढायचं आहे. नेमकं क्वेश्चन पेपरमध्ये काय येतं, क्वेश्चन पेपर कसा असतो आणि पेपरला सब्जेक्ट कसे दिले जातात, संपूर्ण तुम्हाला व्हिडिओद्वारे मी व्यवस्थित पद्धतीने पुढे ज्या व्हिडिओ टाकेल त्या तुम्ही नक्की पहा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या आधीचे सुद्धा क्वेश्चन पेपर्स कसे आहेत हे मी चॅनलवरती टाकलेले आहेत. जुने माझे 50, 60, 70 जवळजवळ व्हिडिओ आहेत. ते सगळे पाहून घ्या. एलिमेंटरी इंटरमिजिएट अभ्यासक्रम सारखाच आहे बराचसा, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची मदत होणार आहे. खूप माहिती शेवटपर्यंत मी देत राहील. सगळे जे ड्रॉइंगचे अपडेट्स आहेत, त्यानंतर ड्रॉइंगची जी रिझल्ट डेट आहे, संपूर्ण तुम्हाला या चॅनलवरती माहिती दिली जाईल. एक एक करून सगळ्या सब्जेक्टचे विषय मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल. चित्र कसे काढायचे याचे देखील जे काही व्हिडिओज आहेत ते अपलोड करेल. क्वेश्चन पेपर्सचे व्हिडिओ अपलोड करेल. परीक्षेला नेमकं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय येतं, आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये काय जास्तीत जास्त येऊन गेलं, हे सगळं मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. हाईपचं जे बटन आहे ते दाबल्यानंतर मला एक्स्ट्रा एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.